या देवाची महिमान गोकुळ उतारले रामा या देवाची महिमान गोकुळ उतारले रामा देवाची महिमान गोकुळ उतारले रामा या राजाची महिमान गोकुळ उतारले रामा मानवाची महिमा गोकुळ उतारले रामा सीताची महिमान गोकुळ उतारले रामा गंगाची महिमान गोकुळ उतारले रामा अवघड खानाची महिमान गोकुळ उतारले रामा या मांडल सुंबरान मांडले सुंबरान या मांडल सुंबरान मांडले वनकासी या लिंगाला वनकासी लिंगाला मांडवीच्या या देवाला वास्यावर खानाला सुरवंतीच्या या बाळाला व प्रभेदार या देवाला व साऱ्या विघ्न काळाला व अग्नीच्या या मुळाला उरगाव सिराला हुंडा उरगाव सिराला देव बसला गादीला धनी बसला गादीला लय शोभा या देवाला लय शोभा
यावर रवींद्र सर बगा भाऊ अरे नारायण राजाव पहिल्या सजीवाला त्या देव भोळ्या राजाला काय प्रेकर घडला होता त्या जाग्याला त्या गंगाधरावंतीला लग्नाच वया मुरादा त्या जाग्याला चिंता बिकाता कुणाला पण त्या धर्माच्या बापानं काय प्रेकर केला त्या जाग्याला धर्माच्या बापाला दुराईत राजाला मुलगी तराली लग्न वयाला पण काय घडलं पहिल्या सजीवाला मात्र जगायला लग्न ब्रेकाता वयाला म्हणून बापानं काय प्रेकार केला त्या जाग्याला त्याच मुलगीचा भाव असणार राजा निधी यमा ब्रह्मानं देवाच्या शेवाला जायचा शेवाला जावा जायचा तो देवाचा स्वाल ब्रह्मचारी कमला त्याचा जन्म आहे का नाही ते कमल घातल्या देवाला त्याच्यातून त्या काळी बाळ ब्रह्म ते ब्रेश्वर राजाचा मुलगा कडे कंबर देवीचा बाळ मात्र जगायला त्या पहिल्या सती युगाला त्या होळ्या राजाला काय स्वीकार त्याने केला त्या जाग्याला सात मुली त्या ब्रेश्वर राजाला त्यातली धानकी कड कंबर देवी तिच्या पोटाला कोणी जन्म घेतलेला आकाश बार बिन पापा बरोबर आहे त्यो तर बाळ पाण्याला सोडल्याला आणि कमळाच्या फुलातून बाळ वरविंदरा सभेला देवाकडे गेल्याला त्या जाग्याला कमळाच्या यातून देवाकडे गेलेला असताना देवाला काय लागला रे का आता बोलायला अरे नाही कामाचा छंद लागू दे रामाचा अरे नाही कामाचा छंद लागू दे रामाचा बाबा तिथं असतोय दारावरून फिरतोय पण कधी आत वाकून बघत नाही आता भजनाला जातोय आणि भजनाला गेला घोडा घोडा आहे की नाही हा तुम्हाला म्हणताना आपल्याला कशाला दिलं त्याचा काहीतरी चांगला वापर करण्याचा चांगला माणूस हाताचा वापर कधी करतो कधी खिशात हात घालाय झोपता उठला म्हटलं की दारात उभा राहायचं आणि तंबाखू हा येतोय सायकलीला दूध घालून त्याच्याजवळ तंबाखू घ्यायचा दुसऱ्या जवळ चुना घ्यायचा आणि मला तर मला थाप टाकली म्हणलं की गावाच्या उत्साह काढायच्या शेवटला थाप टाकायची बरोबर आपण काय करतो हाताचा वापर करतो माझ्या नाही कामाचा छंद लागू दे रामाचा छंद लागू दे रामाचा
बघावं पण आपण चांगलं बघतो काय कधीच नाही ज्यावेळी काय म्हणलं सैराट पिक्चर आला होय त्यावेळी गाड्या भरून जायत होत्या बघाय 12 ते 3 बरोबर आहे पैसे उरले म्हणले की त्यांचे 6 घरला परत जायला गावते नाही गाव आहे का त्यासाठी म्हणून आपल्या आईला उपयोग करतो काय म्हणलं हा देह आहे कामाचा छंद लागू दे रामाचा हा देह आहे कामाचा छंद लागू दे रामाचा ताकद आहे पूर्वीची माणसं समुद्राजवळ आलं म्हणलं की राम राम म्हणतात बरोबर आहे काय म्हणतात राम राम त्याच्या मागलंच कारण आहे राम शब्दात तेवढी ताकद आहे बरोबर आहे का नाही पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा वेगळा पूर्वी घर बांधलं म्हणलं की घरावर पाठी असायची काय बरं अतिथी देवो भव म्हणजे पटवून सांगा येणाऱ्या जाणाऱ्याला देव मानण्याची पद्धत होती हा आता कालांतरानं ती पाठी मागे पडली होय आणि मग आलं वेलकम बरोबर आहे का नाही कालांतरानं वेलकम की कमी मागे आलं मग आलं बाय बाय म्हणजे तुझे बाय आणि मी पण बाय आहे का नाही आणि आता काय आलं कुत्र्यापासून सावध राहा आता असलं नसलं तरी चालते पण पाठी मात्र 100% असते लावायचा का तर तुम्ही आधी यायचं कुत्र्याला बीड आहे का नाही अशी हल्लीची पद्धत आहे बरोबर आहे जुना साधे घे दादा नवा नवा आता प्रत्येकाचा जोडीदार साधा मोबाईल प्रत्येकाचा जोडीदार एका लक्षात लागला म्हणला की पहिल्यांदा दुसऱ्याला कळी यायची आहे का लोक जर निवांत बसली बोलत तर 5-50 एका जागेला बोलत बसायची बरोबर आहे आता घर बसलेले असली तर आपल्या नादात असतात एकामेकांच्या आहे का नाही एक मोबाईल हातात होय आणि मोबाईलला जसं बोट फिरवत तसं मालकाला बुदुकले चालू होते मालक हसायला घालवला आहे का नाही पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा वेगळा आहे आहे का नाही पूर्वी काय म्हणलं जर घर बांधायचं म्हणलं तर थोडं घरचा प्लॅन असायचा थोडं अंगण ठेवायची कसं अंगण ठेवले आता हाय असं आहे का नाही माझं सर्व घर बांधायची पद्धत पूर्वीची का 5-6 वाजल्यामध्ये कामात कष्ट लोक करून यायची आणि त्या अंगणात बसून एकमेकाचं सुख एकमेकाला सांगत होती आहे का नाही आता घर बांधायचं लांबच आता काय बांधायचा बंगला म्हणजे बंगला करायचा ते एक इंजिनियर बोलवायला लागतो कशाला तो प्लॅन करायला ते इंजिनियर त्या बंगल्याचा प्लॅन करतो म्हणजे बंगल्याचा प्लॅन कसा असतो माहिती आहे पुढे हॉल मागे बेडरूम मध्ये किचन आणि किचन खोली संडास बाथरूम असतं खायचं तिथं जायचं तिथं लांब जायचं अजून सारं गेलं दादा प्रत्येकाचा जोडीदार प्रत्येकाचा जोडीदार प्रत्येकाचा जोडीदार
माहित नाही कॉइन बॉक्स इथं नाही गावात आहे का नाही हा प्रत्येक टिकटीने प्रत्येक चौकात एक कॉइन बॉक्स आपल्याला बघायला मिळाला बरोबर आहे आहे का नाही हा. त्या कॉइन बॉक्सला कॉइन टाकण्यासाठी लाईन लागायची लाईन आहे का नाही आता कुठे दिसतो काय होतो आता काय पण आता नाही नाव झालं ते. होय. कारण हा 350 रिचार्ज केला की एक महिना बघायचं काम नाही. आता वर्षाला म्हणाला आता वर्षाला मागायचं आहे का नाही त्यामुळे रातभर बघितले तर पोरं ऑनलाईन असत्यात आम्हाला गाण्याचा नाद होय आम्ही कवा 10ला 12ला 1ला कवा उद्या डावटी घालत जातो आता आज उजाडल्यावर जाणार आहे रातभर बघितले तर पोरं ऑनलाईनच असत्यात नेमकं काय बोलत्यात आता ऑनलाईन काय झालंय माझी ते माहिती आहे तुला काय झालं आता पोट्यात पाऊल घालून झोपल्याला हा एक असं घुंगडा अंगाव पांढरं पांढरं हा आणि आत ते मोबाईल सांग काय म्हणतोय नेमका एकच असतंय रातभर ते एकच म्हणजे जेवलीस का त्याच्या पुढे नाही त्याच्या पुढे जाय म्हणजे जेवण जेवण देवर त्याचं पारखू होते अहो तुला साऱ्या गेलं दादा प्रत्येकाचा जोडीदार प्रत्येकाचा जोडीदार उंच उमाट्याला माझ्या देवाच ठाण रचना करून शिवाशाहिरानं हे छंदिक गाईल आता प्रत्येकाचा जोडीदार प्रत्येकाचा जोडीदार कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोट मथुरेत कंस मामा बोट काय घडलं तर असणाऱ्या त्या आकाशभरामध्ये आवाज लग्नाचं वय मुरली आलं प्रकार काय घडला तेव्हा मनाचा विचार का आता करायला आणि करत असताना मग त्या जाग्याला आकाशभर मध्ये देवाचा अवतार हा रूप कसं त्या आकाशभर मध्ये आवाज सूर्याला म्हणतो उगवू नको चंद्र म्हणतो मावू नको असा तेजस्वी दीप माहिती आकाश ब्रह्माच्या चोरला असा लागला होता मी का आता दिसायला आणि दिसत्याला असताना मात्र त्या जाग्याला विचारणाचा केला लग्नाचं वय मुरलं याच गोड कोणाला तर गोळ्यानी हवाला त्याला याला देव शंकर मनाचा विचार लागला मी का आता करायला काय केलं पाहिजे आजच्या पण आता दिवसाला तर बोलावून घेतला कोणाला तर असणाऱ्या त्या नारंग राजाला नितीजाने माप्रमाणे नारंग राजा काय करायचा मात्र देवा याला पहिल्या सतीयुगाला देव बोल्या राजाला काय बेकार घडला मात्र त्या जाग्याला बोलायाला लागेला सांगायला लागेला बोलायाला लागेला सांगायला लागेला बोलायाला लागेला त्याला रंगाया राजा नाव सांगतो एवढा ऐकावर ऐकून घ्यावावर देवाने गावाच्यावर घराच्या पुळीच्यावर अथर्वया नावाच्यावर आराध्या या नावाचे आराध्या या नावाची
अनुष्का या नावाची व तिची निवाळ कोणाची व रतानाजी या दादाची सुखी ठेवा भरताला तू तारा वाजले की 12:30 तू तारा वाजले 12:30 सभेला कैलास घातीला कैलासपती भोळदेव शंकर लागलाय मनाचा विचार करायच्या जाग्याला अरे नारद राजाने त्याच्या नियमाला आला शेवाला त्यानं फुलं पाणी घातलं देवाला विचारणाचा केलं देवाला उदक घातलं रुद्रवृक्षाच्या माला देवाच्या गड्याला रुद्र चौक गड्याला भगवंताच्या त्या जाग्याला मात्र त्या जाग्याला लागलाय देवगिरिका आता बोलायला काय लागला होता सांगाय मात्र त्या जाग्याला अरे पट्ट्या त्या देवाच्या दंडा अंगाला धुपी घातली त्या देवाला त्या धुपीच्या देवाला घाम सुटला रत्नाचा मला हातात घेतला भगवंताचा घाम त्याला रणानं पुसला देवाला लागलाय पुसायला देवाला लागला होता बोलायला काय लागलाय मी का करायच्या जाग्याला विचारवण्याचा केला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला सत्याचा युगाला देव खोल्या राजाला सर्व कामावर देवाच्या पुढ्या किंवा नारद बसला नारद बसल्याबरोबर बोला देव त्या नारदाला काय म्हणतो या जाग्याला देवा सांगतोय काय चपनावता दिवसाला काय सांगायची सुरुवात केली होती त्या नारद राजानं मात्र त्या जाग्याला गायाला लागला वर गायाला लागला सांगा गायाला लागला वर गायाला लागला
भगवानाच्या या हरीला गेला होऊन आणि परत गेला देऊन गुरु आणि शिष्याची आठवण झाली आपला देवाच्या समोर बसून रे का आता बोलायला काय लागलाय विचाराय त्या जाग्याला अरे नारंदा लग्नाचं वय बुडालं आकाश बारमामाचं अरे बाबा याच्यासाठी एक सुंदर अशी कन्या पाहिजे बघायला याचं लग्न पाहिजे करायला मात्र एवढ्याच बोलत नगरी काय कुणाता घ्यायला रे देवाला लागला होता प्रति उत्तर काय शिवा कराय त्या जाग्याला सांगतोय का तुला त्याच्यासाठी कन्या शोधायला आताच लाग तयारीला त्या असणाऱ्या नारद राजानं देवाचं बोला ऐकलं मात्र त्या दिवशी बोललेला देवाचं बोला ऐकून त्याने रे का आता घ्यायला चटकिरीनं उठला नारद राजा त्या जाग्याला त्यानं काय केलं देवाचं बोल ऐकलं आणि बाहेर पडला बरोबर आहे पण त्यानं घराकडे लक्ष दिलं नाही दिलं मुलगी आहे कारण आकाश बरोबर मग कुठला आलेला आणि काय आलेला तो कोण होता ते त्याला माहिती होतं बिना आईचा आणि बिना बापाचा माग कोण नाही याच्या मोर कोण नाही त्याची जात कोटली वाट कुठली घन कोटलं गत गोत्र मात्र देवा याला माहिती नव्हतं कुणाला एवढ्यात काय घडलं होतं मात्र त्या जाग्याला आकाश बरोबर देवाला अरे भाई असं मुली लागला या बघायला दुमरागड तिथं जायचा मुलगी बघायचा पण काय सांगितलं देवानं पायाला पण नौकाला रत्न अशा असणारे तेजस्वाने ते मुलगी बघावी देवानं सांगितल्या नियमाप्रमाणे लागला होता मुली का आता हुडकायला मुली लागलाय फिराय मात्र पाहुण्याच्या घरी लागलाय जायला पाहुण्याच्या घरी लागला जायला जिथं गेल्यानंतर देवानं सांगितले अरे कोण यायची नाही मनाला असं गरज दिवस लागलं करायला मात्र देवा याला लय दिवस फिरला असं हा मुलगी बघायचं मुलगी बघण्यासाठी बरेच दिवस फिरला आता एकासाठी तू किती दिवस फिरायला लागलाय तरी पण गावाला तरी बी गावाला का सरकारी नोकरी पाहिजे आणि सरकारी नोकरी असून सुद्धा 2 ते 4 एकर रान पाहिजे तर आमची मुलगी देणार ते रान कशाला नावाला का ते नोकरी गेल्यावरती एकूण खायचंय हा त्यासाठीच कुठे जावा तुम्ही माऊलीनो आता अवघड झालंय त्याच्यामुळं नोकरी पाहिजे नोकरी शेती पाहिजे मुली मिळाना झाल्या कारण मागल्या काही वर्षात काय झालं गर्भ निदान चाचणी होय म्हणजे मुलगा असला तर ठेवायचा आणि मुलगी असली तर लगेच कट करायचं कट करून टाकायचं बरोबर आहे पण माऊलीनो एका घराला उजाडा देणारा मुलगा पण 2 घराला उजाडा देणारी कोणती असते आहे का नाही त्यामुळे काय झालं जर झामण बसलेली असली तर त्या 4च मुली दिसतात बरोबर आहे का नाही मग 4 जणांना 4 मुली गेल्या हो बाकीच्या 6 जणांनी काय रामदेव माहून बनायचं आहे बघ बघायला आहे का नाही
पण गर्भात असणारी मुलगी आणि त्या आपल्या आईला काय म्हणते माहिती आहे हा की गर्भनिदान चाचणी करण्याची सुरू झाली होय ते त्या पोटातल्या कळीला कळालं बरोबर आहे म्हणून ती मुलगी काय म्हणते माहिती आहे उमलण्या आधीच बुडू नको देताना उमलण्या आधीच बुडू नको देताना मारू नको आई मला यायचं तुझ्या पोटाला मारू नको आई मला यायचं तुझ्या पोटाला देवाचं बोल ऐकून घेतलं लागला होता मुलीकडे काता हुडकायला बऱ्याच दिवसाचा काळ सरला काय थोड्या दिवसानं आणि काय थोड्या रोजानं परत नारद राजा नियमाप्रमाणे रोज यायचा हा आणि त्यो सेवा करून आला म्हणलं की मुलींचा तुला काढायचा नेमदेचा चालला पण काय थोड्या दिवसाला मात्र त्याचा याला काय थोड्या दिवसानं काय थोड्या रोजानं नारद राजा निघून गेला होता देवाच्या जवळच्या बाजूला आणि देव लागलाय काय बोलायला देवायाच्या या जवळ देवायाच्या
बालू शाहीर बालू शाहीर नावाचा करवीर औटीराव ओळखला बघा जातो याव करवीर शाहीर समाधान समाधान दादानव विशाल माने भाऊनव दोघा जणांनी मिळून भगवानाच्या लागला होता वडब्रेका चालायला नरन निघून गेला देवाच्या सेवेला भगवंताच्या सेवाला जाऊन पोचला देवाची सेवा करू लागला देवाची पूजा करू लागला देवाची पूजा झाली परत देवाला विचारलं अरे येणाऱ्याला बरीच दिवस झालं या काम सांगितलं तुला काय झालं मात्र जेव्हा याला काय सांगायचं देवा इथून गेल्यानंतर फिरून येतोय पण मुलगी तुम्ही सांगितल्या नेमाप्रमाणे त्या जाग्याला मुलगी तशी गावाला झाली ना त्याची दिसला मला काय करू देवा सांग मला एवढं माझ्या बरोबर देव काय बोलतो मात्र जगा याला नारदाला देव लागलाय रे का फळा देव शंकर आता बोलायला सांगतो ऐक तुला आजच्या पण दिवसाला तुला लागलं
मला सांगायला विचार मनाचा केला बोल्या देवानं प्रकार काय केला ते जायला बोला देव शंकर लागला रे का विचारायला तुला एकच काम सांगून लावून दिलता त्याचा निरोप नाही आजपर्यंत दिला त्या जाग्याला काय झालं बाबा कामाचं ते किती दिवस झालं सांगून तुला नारद राजा बोलतो या हे देवा तुम्ही सांगितले आणि कुणा येत नाही मनाला तुम्ही सांगितल्यासारखे मुलगी दिसत नाही मला म्हणून अजूनपर्यंत थांबलोय म्हणला ते जायला एवढंच देवाला माझ्या वेळी काय ऐकायला ऐकल्यानंतर चकित देव झाला मोर बनवून घेतला नारदाला त्या जाग्याला विचार मनाचा केला त्याच्या कांद्यावर हात देवाला अरे नारदा काकत करासाने गावाला बरसा कशाला मुलगीर हाय तुझ्या वाड्याला ते जायला एवढंच म्हणल्यानंतर नारद लागला रे का आता बोलायला देवा कसं काय सांगा आता आपल्याला बहिणीच नाव घेतल्या बरोबर सत्का लागला जेवाला आणि कारामोरा नारद झाला ते जायला नारद लागला मनामध्ये रे का आता खायला देव लागला मला आता असं बोलल्यानंतर देवाचं त्या जाग्याला विचार मनाचा केला नारद हनुमान खाली घातली कारामोरा झाला हे देवा काय सांगायचं तुला मात्री देवा याला देवाचं काय सांगायचं काय कळना नारदाला नारद लागला होता काय बोलायला कुणाचा कोण होता म्हणून होय कुणाच्या फुलात ना आला होय कुणाच्या पेटीत ना आला बरोबर आहे त्याला आई कोण बाप बाप कोण कोण. त्याचा धर्म कुठला आणि जात कुठली पण रक्त एक आहे का नाही हा रक्त काय प्रत्येकाचं एकच असतो हे जात बात माणसाने निर्माण आम्हीच केले ना आहे का नाही आणलं मी मराठा आणि तू लिंगायत आणि मी मुसलमान मी मुसलमान तू धनगर हे जातपात कुणी केलं हे माणसाने केलं आहे का नाही हा पण नारद राजा काळावर विठला झाला तेव्हा याला नारद लागला रे का मनामध्ये आता खायला लागला होता देवाला काय उत्तर आता देऊया मात्र त्या जाग्याला जेव्हा खरा आहे तुमचा परम मुलगा आहे माझ्या वाड्याला प्रत्येक गोष्ट करून घेते म्हणून येणार नाही जाऊन विचार जाणे बघ जा म्हणून सांगितलं नारद राजाला अरे नारदा इथं उभारून नाही जमायचं तू इथून खाली जा तुझ्या बहिणीला विचाराने मग तुम्हाला निरोप दे त्या जाग्याला अरे नारदा सांगतो आहे का तुला वाड्याला जायचं सर्व तयारी करायची आम्ही सर्व सारं पै पावलं निघून येतो तुझ्या वाड्याला मात्री त्या जाग्याला नारदाला ऐकून रे काय घ्यायला घरा करला झाला हाताला वाट लागलाय चालायला निघून आला घरी का वाड्याला जर भय मानली तर मला करून आणतो नाही म्हणली तर मला परत मी विचारत नाही विचार मनाचा गेला नारायण घर वाड्याला गेला काय तर करून स्वरावंतीला तयार नाही करायची मात्री देवा याला एवढंच त्याच्या मनामध्ये धरून वाट लागलाय चालायला निघून गेला घर वाड्याला हसणार साहित्य ठेवायला मात्र त्या जाग्याला असणार साहित्य त्याला वाड्यात देवाला गंगा स्वरावंतीला बलवून जवळ घेतली स्वरावंतीला लागलाय म्हणायला हे स्वरावंती सांगतो आहे का तुला मात्री त्या जाग्याला सांगायची सुरुवात केली होती नारदानं त्या जाग्याला विचार मनाचा केला अगे काय म्हणला अवतार खेळत होय केस मोकळे सोडायचे जाता बटा धावायच्या खोल्याचं रूप धरायचं मात्र त्या जाग्याला खोल्याच्या रूपात असं राहायचं म्हणल्यानंतर स्वरावंतीला की या बोलायला दादा का लागलायचं मला सांग तरी त्या जाग्याला दादा असा घ्या लागलायचं मला सांगायला स्वरावंती सांगतो ऐक तुला तो असणारा कैलासाला आकाश बाळभर मध्ये तुला देव घेऊन यायलाय बघायला काय मित्रांना सांगतो तुला वय नाही म्हणायचं लग्नाला मात्र याला आकाश बाळभावच्या आईने तुला बघितलं तर तुला पसंत नाही केली पाहिजे असं वागणं ठेवायचं तुझं त्या जाग्याला तुला बघायचा शरीराला काढला पाहिजे स्वरावंती सांगितलं बहिणीला आता भावाच ऐकायला पाहिजे ऐक ना म्हणून त्या बहिणीला काय केलं मात्र त्याचा याला भावाला सांगितल्या नियमाप्रमाणे केसरी कामी त्या बहिणं सोडायला आणि लागली होती काय करायच्या जाग्याला धरायला आणि प्रकार काय केला मात्र त्याचा याला अवतार तिने रे का घियाला पण पाठीमागल्या बाजूला काय माहिती नव्हतं रे का कुणाला एवढ्याचा वडीला विचार मनाचा घरायला
देवदेवाचं गणगोत्र 84 शीर सर्व देव मिळून द्या आकाश ब्रह्मचारीला 3 देव कैलासाच विडे पार्वती सरस्वती लक्ष्मी सर्व देवांचं 84 शीर ते लग्न ठरवण्यासाठी आलं नारदाच्या वाड्याला येऊन रेखा आता थांबायला दरवाजाच्या तोंडाला आल्यानंतर लागलं होतं पाहुणचार करायला लागल सांगाई लागल बोलाई लागल सांगाई लागल शिदेवाडी गावचा पुळेचा अरविंद भाऊ नावा त्याला म्हणत्यात साई बाबा सोने चांदी सोन्याचा देव रे पायन रे शंकराने बाल त्या वतीनं चालल्या वावी देवाच्या वावीला भगवानाच्या गाड्याला परमान भक्ती केली देवा रे बाला आणि लाडक्या जो रे बाला लाडक्या जो रे बाला गवळ्या घराची मी गवळण माझ्या दुधाला दिगरी लावायची माझ्या दुधाला दिगरी लावायची दुधाच्या नाही बाई पाणी नाही घालायची दुसऱ्या वाणी म्हणून पाण्याचा पैसा मी घेणार नाही माझ्या दुधाला दिगरी लावायची माझ्या दुधाला दिगरी लावायची दुधाचा रंग जाईल हारा ज्याला घेतला त्याला विचारा म्हणून त्याला भाव माहित आता किती लिटर आहे आता मलाच माहिती नाही 4 मात्र प्यायला मिळेल कारण पूर्वीची गवळण काय म्हणते माहिती आहे 40 पैशाला पावशेर माझ्या दुधाला दिगरी लावायची माझ्या दुधाला दिगरी लावायची
झाडावरती चढून कुणाच्या झाडावरती चेंडू विद्याने दांडू खेळायला वाटेवरी लागलाई खेळायला वाटेवरी लागलाई वाट लागल्या ब्रेका आता चालायला सर्व सारे मंडळी जमायला निघून गेली नारदाच्या घरोबिरका वाड्याला जाऊला पोहोचलं मुलगी वगैरेचा कार्यक्रम झाला पण घरात स्वरावती नव्हती स्वरावंतीला एक बुट्टी दिला त्या हाताला जायचं एवढ्या गोळा करण्यासाठी मात्र ताकीद केली का त्या प्रेमानं स्वरावंती निघून गेली मला गौऱ्या लागल्या गोळा ब्रेका करायला काय घडला मात्र एवढ्याच पाठी मागल्या ब्रेका आता बाजूला हे 84 शीत देव माझा लागला ब्रेका आता नारदाला बोलाय काय त्या जाग्याला आता काय तर बोल मेलावला देवाला जाऊ चला
जायला येऊ लागलं होतं ब्रिका नारदाला आता बोलायला नारद राजाला लागलं होतं सांगायला ज्या कामासाठी आलो त्या जाग्याला ज्या कामासाठी मी आलो या ते काम पाहिजे करायला विचार मनाचा केला एवढ्यात सर्व साऱ्या देवाने बोला आलं त्या वाड्या घड्या बघण्याचं स्वरावते नाही काय घडलं मात्र त्याला याला ज्या कामासाठी आलतो तेच काम नाही झालं तर काय करायचं म्हणून नारदाला लागलाय ब्रिका विचारायला स्वरावंती कुठं आहे त्या जाग्याला आता स्वरावंती कुठं आहे पाहिजे बघायला कारण माझ्या बोलतो या अरे माझे शवकाला जावा स्वरावंती कुठा गेला बघून आला मात्र देवा याला एवढं म्हणल्यानंतर कोणा गेलं होतं निघून नाही का आता त्या स्वरावंतीला आणण्यासाठी मात्र त्या जाग्याला जाऊन बघाया पोचल जाऊन पोचल स्वरावंतीच्या जवळ स्वरावंती जवळ गवऱ्या कुवलीचा लक्ष्मण दादा नावाचा लक्ष्मण दादा नावाचा गाव हाय कोणाचा शंकर मामाचा चालल्या बघा याविला अक्षय रूपाय लग्नाचा सोहळा चालला स्वरावंती बरोबर आहे स्वरावंतीचं लग्न ठरवायचं स्वरावंतीचं लग्न ठरतं पण भावानं लावून दिल्या शेणाला स्वरावंतीला काय तर करून हे लग्न मोडलं पाहिजे हे पूर्वीच्या जमान्यात आणि आता आता काय पण करून जुळलं पाहिजे एवढे दक्ष राहील आहे का नाही काय बी करून तेवढं जुळलं पाहिजे आहे का नाही एजंट लागणी बघताय जाऊ तुम्ही एजंट काय करतात आधी 2000 घ्यायचं मुलगी लावायची तिथल्या तिथं म्हणायचं हाय पसंत बघूया तुम्हाला फोन करतो सांगायचं तात्पुरतं आणि घरात आलं म्हणलं एजंटाचा फोन झालं मोबाईल मधून 50,000 घेऊन एक जण गेलाय परवा पण ठरलेला नाही ठरलेला आहे का नाही अशी परिस्थिती आता चालून आली गुलबर्गा जिल्ह्यात जावं लागलं जायची मुले बघण्यासाठी बरोबर आहे का नाही हे कोणामुळे झालं आपल्यामुळे आहे का नाही कारण त्याला सांग त्याचं त्याला सांग चांगलं असलं तर वाईट सांगायचं आणि मोडून टाकायचं म्हणून हे झालं मुलगा मुलगी एक समान हे देशाचं संविधान पाळलं तर आहे होय शासनाचा नेमका कसा होता हम दो आणि हमारे दो बरोबर आहे का नाही एक जोरदार गाठ पडला आणि त्याला बघितलं तर 4 मुलं 2 मुली आणि 2 मुलं बरोबर आहे अरे मी त्याला म्हणलं शासनाचा नियम पाळला नाहीस 2 अरे काय म्हणला तर हम दो आणि हमारे दो तू किती बरोबर आहे की म्हणला हे म्हणला हम दो आणि हे म्हणला हमारे दो आहे का नाही हल्लीची पद्धत आहे
हल्लीची पद्धत आहे. हा पण लग्न सोय करायचं म्हणलं की पहिल्यांदा एजंट हुडकायला लागतो. होय मध्ये एजंट त्याला बायोडाटा एक चांगला फोटो करून द्यायचा. चांगला म्हणजे तो पण काय तयारीत असतो. तयारीचा असतोय हा. आहे का नाही. आणि हे सर्व दिल्यानंतर हा मधुमान डोम लागतो. होय आणि मुलगी बघण्यासाठी नवरदेव सज्ज होतो. आहे का नाही. हा आणि मुलगी बघण्यासाठी मग आपले हे पाहुणा भावकीचे गोळा करते मुलगी बघायला जातात. होय भावकी काही ह्याकडे त्याकडे आहे. हा पाच सगळी गोळा करायची एका गाडीत घालायची घेऊन जायची अशा हल्लीची पद्धत आहे. आहे का नाही. एक मुलगा चला तर मुलगी बघायला गेला. हा दारावर गाडी उभारली. हा पाण्याचा तांब्या दिला. चूल भरली. आज जाऊन पाहुणं बसलं. काय केलं बसलं. आज जाऊन बसलं. पाहुण्याचा पाहुणचार झाला. होय काय काय लोक फक्त कांदो खायला पोरगी बघायला जायचं आहे का आमच्या खायला. पाहुण्याचा पाहुणचार झाला आणि मुलाकडल्या लोकांनी मुलीकडल्या लोकांना विचारलं. हा मुलीकडल्या लोकांनी मुलाकडल्या लोकांना विचारलं. आणि मुलीकडली लोक म्हणजे तुमचा मुलगा आमच्या मुलगीला काय विचारला असला तर विचारू दे. आहे का नाही. मुलगा जरा पहिला निवांत बसलेला. असा आता मुलगी सांग बोलायचं म्हणल्यावर जरा दाबात बस हाताची गाडी वाजू. का तर मुलगीला विचारलं आणि मुलगी सांग बोलायचं. आज विचार हा आणि मुलगी संग बोलायचं म्हणून दाबात बसला. आणि मुलगीला विचारायला लागला. काय म्हणतो माहिती आहे. जण विचारलं मुलगीला काय म्हणला. म्हणला जेवलीस काय कवा खातच का नाही. मला गाव खालतच का नाही. आहे का नाही. अशी हल्लीची पद्धत आहे. पण अव लग्नाला मी तयार आहे. उंडा नको मला. जे काय द्यायचे पोरीला द्या. काहीच नको मला. मला तिला फिरवायला हिरो होंडा द्या. होंडा द्या. होंडा द्या. हिरो होंडा द्या. होंडा द्या. होंडा द्या. सोन्याचा हार घाला की सोनीला. तुमच्या अंगठी नको आहे. तुमची चेन नको. 30 तोळ्याचा हार तेवढा तुमच्या मुलगीला घाला. मला अजिबात काय नको. काहीच नाही. तेवढं सांगत नाही बरं का. आणि वराने काय म्हणतो माहिती आहे. पायात बांधल्या हातामध्ये त्या 10 तोळ्याच्या. तिला बांगड्या द्या. बांगड्या द्या. बांगड्या द्या. तिला बांगड्या द्या. बांगड्या द्या. बांगड्या द्या. दागिना केवढं झालं. 40 तोळं झालं. अजिबात काय नको मला. तेवढं बस की. आहे का नाही. तेवढ्यावर थांबत नाही बरं का. बरं आणि काय म्हणतो माहिती आहे. तुमचं मोठं मोठं पाहुणं जवळ येतील घरी माझ्या. असं पाहून घर माझं तुम्हाला वाटेल लाजलच्या. एवढं दिसले लहान खापरी. पण खरं सोनं आहे. खरं सोनं हे आहे पण माणसाने कळत नाही. मोठा बंगला पावसाळ्यात उभरी येणार. उन्हाळ्यात थंडी वाजणार. एवढे सोनं आहे बरं का. फिर्याच्या घरात नाही. नाही बरोबर आहे. उलट होतंय. पावसाळ्यात उगाडा देत आणि उन्हाळ्यात गारवा देतो. आहे का नाही. पण जो भाद्र कमी नव्हता. ते काय म्हणतो माहिती काय. मामा तुमच्या प्रतिष्ठेसाठी झकास राहायला. एक बंगला द्या. बंगला द्या. बंगला द्या. एक बंगला द्या. बंगला द्या. बंगला द्या. डबल असणारा आहे का नाही. ते पाहुण्याने ओळखलं. पाहुणं म्हणलं घेऊ हे दोघं जण आहे. पाहुणं उठला आणि वाटेला लागलं. ह्याच्या कशाला नादा लागायचं आहे का नाही.
म्हणून वाचायला लागलं. कधी बाजार काय म्हणतो माहिती आहे, अरे दारू मला म्हणू नको, सांगतो शिरपा तुला काय कमी मला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला. 12 एकराचा डाग गेलाय दारूला. दारू पिणाऱ्याच्या घरी जेवणासाठी जंगल. माऊलीनो 4 वय आहेत, पण 4 शिवायचा अर्थ ओळखला पाहिजे. दारू विकणारा कोण हा नाही ते म्हणा आमच्या पोटावर काय नाही आहे की नाही. माऊलीनो दारू विकणाऱ्याने मोठमोठं दारू पिणाऱ्याच्या घरी रोज भांडण चालू असतं. बरोबर आहे. आज चटणी नाही तर उद्या मीठ नाही, परवा दिवशी मीठ नाही, खानाचं वांद आहे का नाही. पण कुठल्याच वाईट व्यसनाच्या नादानं कुठच्या पाण्यासाठी आपली बर्बाद ध्येय करू नका. लाख मोलाची ध्येय आपल्याला देवान दिली, काय पैसे घेतलं का फुकट दिली आहे का नाही, फुकट दिली. पण त्याच ऐकलं पाठ खराब होण्याने दवाखान्यात जावा, लगेच पैसे टाक मग आधी आहे का नाही. आधी तिथं भरावं लागतं, बरोबर, आणि मग आत घेतलं तर येत नाही. पण भगवंतानं ही ध्येय दिली लाख मोलाची, ती सांभाळा, ही सांभाळली पाहिजे, आहे का नाही. पण ते सांभाळणारा बाजार कमी होता, कमी काय म्हणतो माझ्या काय. अरे या दारूच्या पायात विकली बैल जोडीला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला. 12 एकराचा डाग गेलाय दारूला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला. देवा करतो तुझा धावा, आल्या जलमी योग यावा, देवा करतो तुझा धावा. मरण येण्या आधी तुमचं चंद्र धावा, मरण येण्या आधी तुमचं चरण धावा. देवा करतो तुझा धावा, आल्या जलमी योग यावा, देवा खाना करतो तुझा धावा. मरण येण्या आधी तुमचं मुख चंद्र धावा, मरण येण्या आधी तुमचं मुख चंद्र धावा. देवाची कृपा झाली आवला छान छान, गाऊन बोलावरच गाण, गाऊन वगैराच बोलावरच गाण, गाऊन वगैराच गाण. बोला वाजतोय सुरात माझ्या पैसा वाजतोय, फुलवत जाते माता येईल माता येईल गाऊ ढोण्यावरच गाण, गाऊ रणगाराच गाण, ढोण्यावरच गाण, गाऊ रणगाराच गाण.
काय घडलं मात्र जायला सोनावंतीला हुडकण्यासाठी लागली होती रिकामान जायला गवड्याला घ्या सोनावंती गोळा ब्रिका करायला आमच्या मिरजगावच्या संतोष भाऊचं एक असं म्हणणं आहे की जेवणावर आधारित एखादं चवण म्हणा. बरोबर आहे. जेवणावर आधारित आहे आहे. पूर्वीचा जमाना वेगळा हा आणि हल्लीचा वेगळा. बरोबर आहे. पूर्वीचं वसार बदललं सुखा महाग जगय लागलं. पूर्वीचं वसार बदललं सुखा महाग जगय लागलं. बघता बघता बारा महाग पाहिलं नाही काय पण खरं सुख पुन्हा भेटलं काय अहो काय सुख पुन्हा भेटलं पावसाचं झालं खरं महापुराचं काय कोरोना आलता का नाही इकडे आहे का नाही. हा 2019 ला महापूर आला. होय. 2020 ला कोरोना आला. बरोबर आहे. 2-3 वर्ष काय 20, 21, 22 हल्लाच नाही.
पहिलीला दुसरीला आणि तिसरीला आलती तर का कुणाच आता छापणारे छापले आहे का नाही हा आलती का नाही माहित नाही पण त्या नावाखाली माझं छापणाऱ्याने बरोबर छापलं बरोबर आहे का नाही हा कोरोना हैराण केलं मापुरानं वाहून गेलं कोरोना हैराण केलं मापुरानं वाहून गेलं तुझ्या नव्हतं झालं पाहिलं नाही काय नाही काय खरं सुख पुन्हा भेटलं काय खरं सुख पुन्हा भेटलं काय जन्माला घातलं केला हाताचा पाया नेत्रा परिवार आपल्याचा ध्यान केला बरोबर आहे गाडाने रक्ताचं पाणी करून वाढवला ते आपल्या आई बापानं होय पण हल्लीच्या जमान्यात हा आई बाप कुणाची आणि चिमणी माझी गुणाची ही ती पद्धत आहे का नाही हा हे का मागे लागला विचार गो मध्ये शिकत तेवढं काय म्हणूनच मागे लागलोय आणि दिसतंय कसं ते नंतर आहे का म्हणून हा या हल्लीची पद्धत आहे होय काल आली आणि आज मालकीन झाली तिनं वाढेल ते खायचं हेनं वाढल ते खायचं आहे का नाही त्या मालकीने वाढेल ते आई बापाला खायचं खायचं बरोबर आहे उपाशी राहायचं खायचं हातानं करून खा नाही तर बोंबलत जा कुठे मी निघालो पिशवी गुंडून हा आहे का नाही होय म्हणून चांगलं जान गावले जगदून याते दोघ भिकारी झालं जान गावले जगदून याते दोघ भिकारी झालं त्याला मालकीन भाजी जीवनात काय राहिलं तुझ्यासाठी उडाली रात घेतला तुझ्यासाठी उडाली तुझ्या पायी जागली माय आव माय खरं सुख पुन्हा भेटलं काय खरं सुख पुन्हा भेटलं काय राजकारणातली मजा माझ्या वाघाची त्यांच्या तिकडला तिकडे आले तिकीटला इकडे हे राजकारणात आता चालू आहे. आता काय उद्या शपथ विधी आहे आमच्या पांडे बापांना बोलावणं केलंय बरोबर आहे करू द्यायच्या आहे का ना शपथविधीसाठी चांगलं आणि मुख्यमंत्री कोण होणार हे काय असेल ते असेल आहे का नाही का तर भाजप पाहिजे कशाला 1500 रुपये देणार आता आहे का चालू आता चालू होणार आणि परत 21 काय होणार बंद झालं लिहून ठेवायचं 2100 चालू होणार पण मावळेनो त्यामुळे मात्र एखादं कुटुंबात चांगली झाली बायकांनी काय केलं माहिती का राहणार जायचं बंद केलं अरे दिपोळी कसली झाली आहे बायांची आहे का नाही मग दिपोळी झाली पण खुरपणी दोपरी खराब का तर मला बोलायचं नाही का बरं 1500 भेटत्यात 1500 रुपये खात्यावर जमा होत्या लाडक्या भावात आहे का नाही मग मला जमून एखादा घरला आलेलो असतो होय आणि त्याला भूक लागलेला असतो तो बाजार म्हणतो बाई मला जेवायला हवा थांबा जरा एक भाग राहिला रिमोट हातात होय मालिका चालू होय थांबा एक भाग राहिलाय आता तरी वाढ थांबा आता दुसरा भाग राहिलाय
दुसरा तिसरा चौथा अरे भजनाला जरा राग येतो हा. तुला कवा तुम्ही सांगायला वरून म्हणला मला जेवण वाढ मला जेवण वाढत रामजीसारखा असणार ते. आहे काय म्हणजे माऊली काय म्हणते मध्ये काय हा. गडबड करायची नाही मला लय गडबड करायची नाही गडबड करायची नाही मला लय बडबड करायची नाही मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे. 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 कामाला जाई जाणाऱ्या रुपये 1500 महिना खात्यावर गडबड करायची नाही आणि धांदली करायची नाही आणि आणि मला कामाला जा पण म्हणायचं नाही बोलायचं पण का हा 1500 रुपये देतात खात्यावर खात्यावर यायचं माझ्या जमा होत्या आहे का नाही हा मी कामाला जाणार नाही तुमचं बोलून घेणार नाही मी कामाला जाणार नाही तुमचं बोलून घेणार नाही मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे. मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे. बरान मंडळ देवानावर घेतलं. देवानावर घेतलं, गुरुनावर घेतलं. रथाच्या वाड्यावर चितवारी गावाला. बसला गादीला, रथी बसला गादीला. विश्वाला देवाला, ऋतू माझ्या धन्याला. देव माझ्या पुण्याचा, रथयाच्या पुण्याचा. गळ्याच्या पाण्याचा, रथीवर मनाचा. वज्रानं कवाला, अंधाऱ्यानं पिवळा. अंधाऱ्यानं पिवळा, सकाळी डोळा. अंधाऱ्यानं बासीनं नाही त्याचं सोडलं. आवड्याने हरलं नाही त्याची पुतळी. मारायला लागला, आलेला मारी कुणाला. माझ्या तू
मोबाईल संतोष भाऊ मोबाईल चालू आहे